एखाद्या प्रसंगाची कल्पना करूया. म्हणजे समजा आपण मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आहोत किंवा एखाद्या अत्यंत गर्दीच्या रस्त्यावर अचानक एक भयानक अपघात झालाय. ही तर खूप कॉमन सिच्युएशन आहे आपल्याकडे. हो ना? गाडी रस्त्याच्या मधोमध आडव्या स्थितीत उभी आहे. आजूबाजूला लोकांची एकच गर्दी जमली आहे आणि रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताभंबाळ अवस्थेत पडली आहे. अगदी डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलंय माझ्या. एखाद्याने कशीबशी ॲम्ब्युलन्सला कॉल केलाय, पण ती ॲम्ब्युलन्स इथे पोचायला आणि ॲक्च्युअल मेडिकल हेल्प सुरू व्हायला अजून किमान 7 मिनिटे लागणार आहेत. आता प्रश्न असा उभा राहतो की या 7 मिनिटात नक्की काय घडत असतं? ती 7 मिनिटे म्हणजे खरं सांगायचं तर ती 7 मिनिटे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचणार की जाणार याचा संपूर्ण निष्कर्ष ठरवतात. म्हणजे त्या 7 मिनिटांवर सगळं अवलंबून असतं. अगदी बरोबर. पुढे हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीवर काय उपचार होतील किंवा ती उपचार यशस्वी होतील की नाही हे सर्वस्वी त्या 7 मिनिटांच्या आत तिथल्या लोकांच्या ॲक्शन्सवर डिपेंड असतं. तिथल्या लोकांच्या म्हणजे जे बघायला जमलेत त्यांच्या. हो, जे सामान्य नागरिक तिथे उभे आहेत त्यांच्या. कारण अपघाताच्या त्या पहिल्या काही क्षणात शरीरातल्या ज्या पेशी मरणार असतात त्या परत कधी जिवंत करता येत नाहीत. बापरे. आणि सर्वात मोठी रियालिटी ही आहे की त्या 7 मिनिटात तिथे कोणी एक्सपर्ट डॉक्टर किंवा ट्रेंड मेडिकल टीम उपलब्ध नसते. नक्कीच नसते. तिथे असतात फक्त कॉमन लोक, म्हणजे ऑर्डिनरी बायस्टँडर्स. आणि म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश हाच आहे. आज आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि लाईफ सेव्हिंग भागाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. तो भाग म्हणजे चॅप्टर 11, द नॉलेज दॅट सेव्हज लाईव्हज. हो, आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा चॅप्टर कोणत्याही मेडिकल जार्गनबद्दल किंवा अवघड शब्दांबद्दल नाहीये. तो प्रॅक्टिकली एकदम क्लिअर आहे. कसं आहे, जेव्हा एकदम पॅनिकची सिच्युएशन असते, ज्यावेळी आपला मेंदू पूर्ण ब्लँक होतो आणि विचारक्षमता थांबते, त्यावेळी नक्की काय केलं पाहिजे हे या चॅप्टरमध्ये सांगितलंय. आणि काय अजिबात करता कामा नाहीये हे सुद्धा. अगदी. एक सिंपल फ्रेमवर्क दिलंय जे एखाद्या सामान्य माणसाला इमर्जन्सीमध्ये फर्स्ट रिस्पॉन्डर बनण्याची ताकद देतं. हे खूपच गरजेचं आहे. तर या 7 मिनिटांचं कॅल्क्युलेशन समजून घेताना पुस्तकात एक कन्सेप्ट वारंवार येतो, ज्याला गोल्डन आवर म्हटलं गेलंय. आपण इथूनच सुरुवात करूया. हा गोल्डन आवर नक्की प्रकार काय आहे? गोल्डन आवर म्हणजे एखाद्या सिरियस ट्रॉमॅटिक अपघातानंतरचा पहिला 1 तास. मेडिकल सायन्समध्ये हे वेल एस्टॅब्लिश्ड आहे की या पहिल्या तासात जर विक्टिमला बेसिक केअर मिळाली. बेसिक केअर म्हणजे रक्तस्राव थांबवणं आणि श्वासोच्छ्वास सुरळीत ठेवणं. बरोबर. एक्झॅक्टली. जर ती मिळाली तो सर्व्हायव्हल रेट सर्वाधिक असतो. याचं मुख्य कारण म्हणजे अपघातानंतर शरीरातील इंटरनल आणि एक्सटर्नल ब्लीडिंग सुरू होतं आणि शरीरातली ऑक्सिजनची पातळी वेगाने खाली येऊ लागते. जर त्या पहिल्या 1 तासात ऑक्सिजन सप्लाय आणि ब्लड प्रेशर मेंटेन ठेवता आलं तर इंटरनल ऑर्गन्स फेल होत नाहीत. पण जर तिथे काही चुका झाल्या किंवा ब्लीडिंग थांबवलं गेलं नाही तर मग ब्रेन आणि हार्टचं परमनंट डॅमेज होतं आणि मग त्यातून रिकव्हर करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होऊन जातं. म्हणजे द क्लॉक स्टार्ट्स टिकिंग इमिजिएटली. पण मला इथे एक सांगावंसं वाटतं. आपण गोल्डन आवरबद्दल बोलतो आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष एखादा अपघात बघतो तेव्हा आपली रिफ्लेक्स ॲक्शन काय असते? आपण लगेच मदतीला धावून जातो. हो, कोणीही जखमी दिसला की आपले हात आपोआप पुढे जातात. पण पुस्तकात असं सांगितलंय की पहिली स्टेप ही ॲक्सिडेंट विक्टिमला हात लावणं नाहीये. पहिली स्टेप आहे सेफ्टी फर्स्ट, म्हणजे स्वतःची सुरक्षितता. हे थोडं काउंटर इंट्युटिव्ह नाही वाटत? हे बघा, हे काउंटर इंट्युटिव्ह वाटत असलं तरी ते अत्यंत लॉजिकल आहे. त्याचं लॉजिक फार सिंपल आणि थोडं निष्ठुर आहे. कसं काय? जर मदत करायला जाणारी व्यक्ती स्वतःच दुसऱ्या अपघाताचा बळी ठरला तर ती कुणाचीच मदत करू शकत नाही. उलट ती मेडिकल सिस्टीमवर अजून एक लोड वाढवते. आता एकाऐवजी 2 जखमी लोक तिथे असतात. अरे देवा, हे तर खरंच आहे. म्हणूनच आपण ज्या सीनवर आहोत तो सीन सेफ आहे का हे पाहणं सर्वात आधी गरजेचं असतं. गाडीतून फ्युएल तर लीक होत नाहीये ना? मागून येणारी हेवी व्हेकल्स थांबवत आहेत की नाही हे आधी पाहावं लागतं. या पॉइंटवर मला आपली एक महाराष्ट्रीयन अॅनालॉजी आठवते, जी या सिच्युएशनला अगदी साजेशा प्रकारे लागू होते. आपल्याकडे आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र चालतात, बरोबर? हो, खूप प्रचंड गर्दी असते तिथे. आणि त्याच्यामध्ये जर एखादा वारकरी अडखळून पडला तर आजूबाजूचे लोक त्याला लगेच उचलण्यासाठी अंगावर धावून जात नाहीत. ते आधी त्याच्या आजूबाजूला एक प्रोटेक्टिव्ह सर्कल, म्हणजे एक मानवी कडे बनवतात. अगदी अचूक उदाहरण दिलात तुम्ही. त्याचा मुख्य उद्देश हाच असतो की मागून येणाऱ्या प्रचंड गर्दीत तो चिरडला जाऊ नये. आधी तो एरिया सिक्युअर करायचा आणि मग मदत करायची. हे एकदम तंतोतंत लागू होतं.
आणि पुस्तकात एक्झॅक्टली हेच प्रिन्सिपल रस्त्यावरच्या अपघाताला अप्लाय करायला सांगितलंय. बायस्टँडर म्हणून आपली पहिली जबाबदारी ती कडे बनवणारी असते. म्हणजे आधी आजूबाजूची परिस्थिती सुरक्षित करायची. हो, पहिल्यांदा आपल्या गाडीचे हजार्ड लाईट्स ऑन करायचे. रात्रीची वेळ असेल तर मोबाईलचा फ्लॅशलाईट वापरून आणि हाताने इशारा करून मागून येणाऱ्या ट्रॅफिकला स्लो व्हायला सांगायचं. अच्छा, म्हणजे आणखी काही अपघात होऊ नये याची काळजी घ्यायची. एक्झॅक्टली. आधी त्या अपघातग्रस्त व्यक्तीला फर्दर हार्मपासून म्हणजे पुढच्या हानीपासून वाचवायचं. एकदा सीन सेफ झाला की मग पुढची मदत करण्यासाठी आपण तयार असतो. आता सीन सेव्ह करण्याची ही स्टेप तर क्लिअर झाली, पण आता एक खूप मोठा सायकोलॉजिकल बॅरियर येतो, म्हणजे एक मानसिक अडथळा. रस्त्यावर अपघात होतो, तिथे लोक जमतात, पण ॲक्च्युली मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. ही खूप भयानक रियालिटी बनली आहे. हो ना, आजकाल लोक मदत करण्याऐवजी मोबाईल काढून व्हिडिओ बनवण्यात बिझी असतात. ही जी बघ्यांची गर्दी आहे, ही कुठल्या मानसिकतेतून येते? ही लोकं निष्ठुर असतात का? नाही, ही लोकं निष्ठुर नसतात. ही एक मानसशास्त्रीय म्हणजे सायकोलॉजिकल रिॲक्शन आहे. सायकोलॉजीमध्ये याला बायस्टँडर्ड इफेक्ट किंवा डिफ्युजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. म्हणजे जबाबदारी झटकून टाकणे. एक प्रकारे हो. जेव्हा आजूबाजूला खूप लोक असतात तेव्हा प्रत्येकाला वाटतं की दुसरं कुणीतरी मदतीला जाईल, कुणीतरी पोलीस किंवा ॲम्ब्युलन्सला कॉल करेल. आपण सर्वजण तोच विचार करत असतो की दुसरं कोणीतरी दुसरं पाऊल उचलेल. मानवी मेंदू अशा एक्स्ट्रीम स्ट्रेसच्या वेळी डिसिजन घ्यायला घाबरतो आणि आजूबाजूच्या लोकांकडे पाहू लागतो. आणि या कुणीतरी दुसरं करेलच्या चक्करमध्ये संपूर्ण गर्दी पॅरलाइज होते, कुणीच काही करत नाही. आणि यावर पुस्तकात एक जबरदस्त आणि एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन दिलंय, डेलिगेशन, म्हणजे कामांची वाटणी. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण हे वारंवार बघतो. समजा एखाद्या लग्नात किंवा गणेशोत्सवाच्या मंडपात जर आपण मधोमध उभं राहून फक्त ओरडून सांगितलं, अरे कुणीतरी 5 खुर्च्या आणणारे, तर काय होतं? कोणीच जागेवरून हलत नाही, सगळे बघत बसतात. अगदी. पण जर आपण बोट दाखवून म्हटलं, रमेश तू त्या 5 खुर्च्या घेऊन ये, तर ते काम लगेच होतं. अगदी बरोबर. आणि ॲक्सिडेंट सीनवर एक्झॅक्टली हेच डेलिगेशन करायचंय. बायस्टँडर इफेक्ट मोडून काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पॉइंट अँड डेलिगेट. म्हणजे थेट बोट दाखवून काम सांगायचं. हो, एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडे बोट दाखवून डायरेक्ट इन्स्ट्रक्शन द्यायची. तू लाल शर्टवाला, तू 112 वर कॉल कर. तू तिथे उभा आहेस ना, तो रस्ता क्लिअर कर. अच्छा, म्हणजे त्यांना विचार करायला वेळच द्यायचा नाही. कसं आहे, जेव्हा एखादा स्पेसिफिक टास्क एका व्यक्तीला दिला जातो तेव्हा मेंदू तो कन्फ्युजनचा क्लाउड क्लिअर करतो. त्याची जबाबदारी निश्चित होते आणि तो लगेच ॲक्शन घेतो. स्पष्ट आदेश मिळाल्यावर तो जो पॅरालिसिस असतो तो तुटतो. आणि इथे आपण एक नंबर मेन्शन करायलाच हवा, 112. पुस्तकात यावर खूप जोर दिलाय. हो, 112 हा आपला नॅशनल इमर्जन्सी नंबर आहे. एकाच नंबरवरून पोलीस, फायर आणि ॲम्ब्युलन्स सगळं कोऑर्डिनेट होतं. आणि महाराष्ट्रात आपण 108 हा डेडिकेटेड ॲम्ब्युलन्ससाठी वापरतो. पण ह्या नंबरवर कॉल करताना लोक खूप गोंधळतात. फक्त अपघात झालाय, लवकर या असं सांगून फोन कट करतात. ही खूप मोठी चूक आहे. अशा कॉलचा काहीही उपयोग होत नाही. कॉल केल्यावर लोकेशन अगदी क्लिअर सांगितलं पाहिजे, जवळचा लँडमार्क दिला पाहिजे, किती लोक जखमी आहेत याची अंदाजे माहिती दिली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेटरनी सांगितल्याशिवाय फोन अजिबात कट करू नये, बरोबर? नक्कीच. ते ऑपरेटर्स ट्रेंड असतात आणि ते फोनवरून लाईफ सेव्हिंग स्टेप्स गाईड करू शकतात. आता थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उभा राहतो. सीन सिक्युअर झाला, ॲम्ब्युलन्सला कॉल गेला, आता येते ती 7 मिनिटांची क्रिटिकल विंडो. आणि इथेच सर्वात मोठ्या चुका होतात. हो, इथेच खरी माहिती कामी येते. आपल्या महाराष्ट्रात ही एक सवयच बनली आहे. अपघात झाला की लगेच ते जखमी माणसाला उचलायचं, कशात तरी टाकायचं, म्हणजे रिक्षात, कारमध्ये किंवा टेम्पोमध्ये, आणि हॉस्पिटलला पळायचं. हे अत्यंत घातक ठरू शकतं. बापरे. पण पुस्तकात याबद्दल एकदम एक्सप्लिसिट वॉर्निंग दिली आहे की त्या इंज्युअर्ड व्यक्तीला हलवू नका. पण मला एक प्रश्न पडतो, जर एखादी व्यक्ती रस्त्याच्या मधोमध पडली आहे तर तिला उचलून बाजूला घेणं हे तर जिवंत राखण्यासाठी गरजेचं वाटेल ना? हां, खूप साहजिक प्रश्न आहे. पण पुस्तक हेच सांगतं की जर तिथे इमिजिएट फिजिकल थ्रेट असेल, म्हणजे जर गाडीला आग लागली असेल किंवा मागून येणारा ट्रक थांबवणं शक्यच नसेल, तरच त्या व्यक्तीला तिथून हलवणं योग्य आहे. आणि जर असा कोणताही तत्काळ धोका नसेल तर जखमी व्यक्तीला आहे त्या पोझिशनमध्ये ठेवा, अजिबात हलवू नका. पण असं शांत पडून राहिल्याने नक्की काय वाचतं? म्हणजे शरीरामध्ये एक्झॅक्टली काय होतं जर आपण त्याला चुकीच्या पद्धतीने उचललं तर? हे बघा,
ज्यावेळी हायस्पीड इम्पॅक्ट होतो तेव्हा पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कॉर्ड किंवा डोक्याला मार लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते. स्पायनल कॉर्ड म्हणजे आपल्या मेंदूतून निघून संपूर्ण शरीराला कंट्रोल करणारी एक मुख्य वायर असते. म्हणजे एक प्रकारची फायबर ऑप्टिक केबलच जणू. अगदी. जर मानेच्या किंवा पाठीच्या हाडाला मार लागला असेल, ते हाड मोडलं असेल आणि आपण त्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने म्हणजे ऑकवर्डली उचललं, तर ते मोडलेलं हाड आतल्या नसांना कापू शकतं. एक्झॅक्टली, ते मोडलेलं हाड आतल्या स्पायनल कॉर्डला कम्प्लिटली कट करू शकतं. याचा अर्थ असा की ती व्यक्ती कदाचित जिवंत राहील, पण आयुष्यभरासाठी माने खालून पॅरलाइज होईल किंवा त्या फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये जीवही जाऊ शकतो. अरे देवा, ही तर खूपच भयानक गोष्ट आहे. म्हणजे आपण मदत करायला जातोय आणि आपल्याच हातून त्या व्यक्तीचं कायमचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच जर आग किंवा ट्रॅफिकसारखं इमिजिएट थ्रेट नसेल तर त्यांना हलवू नये. आपला उद्देश त्यांना ट्रान्सपोर्ट करणं नसून ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांना स्टेबल ठेवणं हा असावा. आणि स्टेबल ठेवण्यासाठी 2 सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स पुस्तकात सांगितल्या आहेत. पहिली, ब्लीडिंग किंवा रक्तस्राव थांबवणं. हो, जर हेवी ब्लिडिंग होत असेल तर जखमेवर डायरेक्ट प्रेशर द्यायला सांगितलंय. म्हणजे एखादा क्लीन रुमाल, स्कार्फ किंवा ओढणी ठेवून घट्ट दाबून धरायचं. पण यात लोक एक सर्वसामान्य चूक करतात, ती म्हणजे तो कपडा वारंवार उचलून बघतात. हे किती घातक असू शकतं. ही सर्वात घातक चूक आहे. यामागे बायोलॉजिकल मेकॅनिझम काय आहे? जेव्हा आपण जखमेवर प्रेशर देतो तेव्हा बॉडी तिथे रक्ताच्या पेशी जमा करून क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठण्याची एक प्रोसेस सुरू करते. प्लेटलेट्स एकत्र येऊन एक जाळं किंवा मेश तयार करतात जे ब्लिडिंग थांबवत असतं. म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक बँडेज तयार होतं तिथे. तर ते एक वॅक्स स्ट्रीपसारखं काम करतं. अरेचा, म्हणजे ते क्लॉट त्या कपड्यासोबतच निघून येतं? होय, ते आलेलं क्लॉट मोडून पडतं आणि ब्लिडिंग परत पहिल्यापासून सुरू होतं. बॉडीची सगळी मेहनत वाया जाते. म्हणूनच जर एक कपडा रक्ताने भरला तर त्याच्यावरच दुसरा कपडा ठेवावा, पण पहिला कपडा कोणत्याही परिस्थितीत काढू नये. त्या रक्ताच्या जाळीला, त्या क्लॉटला तिथेच राहू देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉइंट जो मला पर्सनली खूप टच करून गेला, तो म्हणजे कम्युनिकेशन किंवा संवाद. हो, हा खूप अंडररेटेड पॉइंट आहे. आपण अशा वेळी नॉर्मली ॲक्सिडेंट व्हिक्टीमकडे फक्त एक आश्चर्य किंवा भीतीने बघत राहतो. पण पुस्तक सांगतं की त्यांच्याबरोबर बोला. पण आपण तर मेडिकल उपचारांबद्दल बोलतोय ना, मग हे बोलण्याने शरीरामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स पडतो? शब्दांनी खूप मोठा डिफरन्स पडतो, कारण ते मेडिकल शॉकला प्रतिबंध करतं. ज्यावेळी एखादा अपघात होतो तेव्हा एक्स्ट्रीम पॅनिकमुळे बॉडीचे ऑर्गन्स शटडाऊन व्हायला लागतात. या स्थितीला मेडिकल शॉक म्हणतात. म्हणजे शरीर हार मानायला लागतं. हो, ब्लड प्रेशर एकदम खाली येतं, मेंदूला ऑक्सिजन मिळणं थांबतं. आता विचार करा, रस्त्यावर तापलेल्या डांबरावर रक्तभांबाळ पडलेलं असताना आजूबाजूचे लोक फक्त व्हिडिओ काढत उभे आहेत. ही फिलिंगच किती भयानक आहे. त्या व्यक्तीला तर वाटेल की आता सगळं संपलं. अगदी. त्यामुळे पॅनिक अजून वाढतं आणि शॉकची प्रोसेस फास्ट होते. आणि अशा वेळी जर कोणी जवळ येऊन बोललं तर तो शॉक रिव्हर्स होतो का? रिव्हर्स होईल किंवा नाही हे इंजुरीवर अवलंबून आहे, पण तो डिले नक्की होतो. त्यांच्या जवळ जा, गुडघ्यावर बसा आणि शांत आवाजात त्यांना सांगा, माझं नाव रमेश आहे, मी तुला मदत करायला आलो आहे, ॲम्ब्युलन्स बोलवली आहे, ती येतेच आहे, तू एकटा नाहीयेस. म्हणजे त्यांना आधार द्यायचा. हो, त्या वेळेत एखादा नॉर्मल शांत मानवी आवाज त्या व्यक्तीला रियालिटीमध्ये अँकर करतो. तो आवाज त्यांचं कॉर्टिझल लेवल किंवा स्ट्रेस हार्मोन कमी करायला मदत करतो, ब्रीदिंग नॉर्मल करायला मदत करतो आणि हार्ट रेट स्टॅबलाइज करतो. म्हणजे आपले शब्द खऱ्या अर्थाने फर्स्ट एड सारखं काम करतात. हे ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी खूप लॉजिकल आणि समाधानकारक वाटतं. पण प्रॅक्टिकली लोक हे सगळं करायला रस्त्यावर का घाबरतात? कारण आपल्या सोसायटीमध्ये खूप डीप रूटेड भीती आहे. हो ना, अपघाताच्या भांगडीत पडायचं नाही, पोलीस केस होईल, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील. मदत करणाऱ्याला असं वाटतं की उद्या पोलीस थेट घरी येतील. ही भीती किती वास्तववादी आहे? हे खरंच असं असतं का? काही वर्षापूर्वीपर्यंत अशी थोडीफार परिस्थिती होती, ज्यामुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले कारण त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. पण अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आता हे बिलकुल खरं नाहीये. अच्छा. हर घर से एक सैनिक या पुस्तकात गुड समॅरिटन लॉ किंवा सत्प्रवृत्त व्यक्तींसाठीचा कायदा याबद्दल अत्यंत क्लिअर टर्म्समध्ये माहिती दिली आहे. भारतात हा कायदा एक्झॅक्टली याचसाठी आला आहे की नागरिकांनी अपघातग्रस्तांची मदत करायला घाबरू नये. थोडक्यात
हा कायदा एखाद्या मदत करणाऱ्याला कशी सुरक्षा देतो? जर मी एखाद्याला मदत केली तर पोलीस मला त्रास देऊ शकतात का? अजिबात नाही. हा कायदा मदत करणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण लीगल प्रोटेक्शन देतो. जर आपण रस्त्यावर एखाद्या इंजर्ड व्यक्तीला मदत केली तर पोलीस आपल्याला चौकशीसाठी थांबून ठेवू शकत नाहीत किंवा डिटेन करू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला आरोपीसारखी वागणूक मिळत नाही? बिलकुल नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार बनण्यासाठी सुद्धा फोर्स केलं जाऊ शकत नाही. तो संपूर्णपणे त्या व्यक्तीचा स्वतःचा चॉईस असतो. आणि हॉस्पिटलच्या बिल्सचं काय? कारण लोक या एका कारणाने सुद्धा खूप घाबरतात की आपण जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं आणि त्यांनी आपल्याकडून ॲडव्हान्स डिपॉझिटची मागणी केली तर ते पैसे कोण भरणार? हा अत्यंत व्हॅलिड प्रश्न आहे आणि याचं उत्तर मोटार व्हेकल ॲक्टमध्ये आहे. या कायद्यानुसार कोणत्याही हॉस्पिटलला, मग ते सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, हे बंधनकारक आहे की त्यांनी रोड ॲक्सिडेंट व्हिक्टिमला इमिजिएटली तातडीने इमर्जन्सी ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. म्हणजे ते पैशांसाठी अडवून ठेवू शकत नाहीत? अजिबात नाही. ते कोणत्याही प्रकारच्या ॲडव्हान्स पेमेंटची किंवा पोलीस क्लिअरन्स मिळण्याची वाट पाहू शकत नाहीत. जर कोणी तसं करत असेल तर ते इल्लीगल आहे आणि त्या हॉस्पिटलवर कडक कारवाई होऊ शकते. वा, म्हणजे कायद्याचा पूर्ण आधार आहे आपल्या मदत करणाऱ्यांच्या पाठीशी. घाबरण्यासारखं काहीच नाहीये. आणि इथे पुस्तकात एक्सपर्टने एक वाक्य दिलंय जे खूप इम्पॅक्टफुल आहे. डुईंग समथिंग इम्परफेक्ट इज ऑलमोस्ट ऑलवेज बेटर दॅन डुईंग नथिंग ॲट ऑल. हो, म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडीफार मदत केलेली कधीच चांगली. म्हणजे आदर्श किंवा परफेक्ट मदत करण्याच्या चक्करमध्ये आणि मला सगळं येत नाही या भीतीने फक्त बघत बसण्यापेक्षा जी थोडीफार मदत करता येईल ती केलेली कधीही चांगली. अगदी बरोबर. मदत करणाऱ्याला मेडिकल डिग्रीची गरज नसते एखाद्या जखमेवर कपडा दाबून धरायला. कुठल्या सर्टिफिकेशनची गरज नसते 112 वर कॉल करून ऑपरेटरने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला. फक्त एक मानसिकता तयार करायची असते की मी इथे उभा राहून फक्त बघत बसणार नाही, मी मदत करणार. नक्कीच. आता इथे आपण एका दुसऱ्या महत्त्वाच्या अँगलने विचार करूया. एक स्थिती अशी आहे जिथे आपण दुसऱ्यांची मदत करतो, कायद्याने सुरक्षा दिली आहे आपण पाहिलं. पण समजा एखादा अपघात होतो आणि त्यात जखमी होणारी व्यक्ती आपण स्वतः असू तर? हा खूप क्रिटिकल पॉइंट आहे. समजा आपण अनकॉन्शियस आहोत आणि आपल्याला एखादी ॲलर्जी आहे किंवा स्पेसिफिक मेडिकल हिस्ट्री आहे, ते मदत करणाऱ्याला किंवा डॉक्टरला कसं समजणार? पुस्तकात याबद्दल एक सेगमेंट आहे जो फक्त 2 मिनिटांच्या डिजिटल तयारीबद्दल बोलतो. हो, ही एक अत्यंत महत्त्वाची लिंक आहे जी आपण वारंवार विसरतो. आपण आपल्या फोनवर रोज तासनतास रील्स बघत असतो, व्हिडिओज बघत असतो, पण आपण आपल्या फोनमध्ये एक सिंपल सेटिंग करायला विसरतो, जी लिटरली आपला किंवा आपल्या घरच्या लोकांचा जीव वाचवू शकते. ती सेटिंग कोणती? ती म्हणजे मेडिकल आयडी किंवा ICE इन केस ऑफ इमर्जन्सीची सेटिंग. ही सेटिंग एक्झॅक्टली काम कसं करते आणि ती कशी वाचवते जीव? प्रत्येक स्मार्टफोनमध्ये, मग तो अँड्रॉइड असो किंवा ॲपल, एक फीचर असतं जिथे आपण आपला ब्लड ग्रुप, कोणते आजार किंवा ॲलर्जीज आहेत, चालू औषधं आणि आपल्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सची माहिती सेव्ह करू शकतो. पण जर आपला फोन लॉक असेल तर? त्याचाच तर फायदा आहे. समजा एखादी व्यक्ती अनकॉन्शियस आहे आणि त्यांचा फोन पासवर्डने लॉक आहे, तरीही एखादा बायस्टँडर किंवा मेडिकल पर्सनल त्या फोनच्या लॉक स्क्रीनवरूनच ती इमर्जन्सी इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकतो. खरंच की, म्हणजे जर कोणी आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांना एक्झॅक्टली माहीत असणार की आपला ब्लड ग्रुप काय आहे, आपल्याला कोणती औषधी रिॲक्शन देऊ शकते आणि घरच्या लोकांना इमिजिएटली कॉल कसा लावायचा. एक्झॅक्टली. आणि हे करण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ लागतो. हे ऐकल्यावर लगेच प्रत्येकाने आपल्या फोनमध्ये हे अपडेट करायला हवं. आणि ह्याच अँगलने अजून एक महत्त्वाचा मुद्दा पुस्तकात आहे. जर अपघात एखाद्या व्यक्तीकडून झाला असेल, म्हणजे आपण ड्रायव्हर आहोत आणि आपल्या हातून कुठली धडक लागली असेल, तर तिथून पळून जाणं ही सर्वात मोठी आणि घातक चूक असते. हो, कारण हिट अँड रन केल्याने लीगली आणि मॉरली दोन्ही प्रकारे स्थिती भयानक होते. बरोबर. पुस्तक हे सांगतं की अशा वेळी जर आजूबाजूला मॉब व्हायलन्सचा, म्हणजे लोकांच्या मारहाणीचा डायरेक्ट थ्रेट नसेल, तर तिथे थांबा. 112 वर स्वतः कॉल करा. त्यावेळी पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला क्लिअर माहिती द्या. त्या जखमी व्यक्तीला मदत करा. म्हणजे पळून जाण्यापेक्षा जबाबदारी घेणं जास्त योग्य आहे. अगदी. इमिजिएट ऑनेस्टी आणि मदत करण्याची वृत्ती लीगल प्रोसेसमध्ये खूप डिफरन्स क्रिएट करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका व्यक्तीचा जीव वाचू शकते.
तर एकूणच या सखोल विश्लेषणातून आपल्याला हे समजलं आहे की एखाद्या जखमी व्यक्तीला लगबगीने रिक्षात टाकून नेण्याची जी आधीची मानसिकता होती, त्याऐवजी आधी स्थळ सुरक्षित करणं, डेलिगेट करून मदत बोलावणं महत्वाचं आहे. हो, आणि त्या व्यक्तीला हलवण्याऐवजी तिथेच रक्तस्राव थांबवून स्थिर ठेवणं हे किती लाईफ सेव्हिंग आहे हे आपण पाहिलं. आणि सर्वात महत्वाचे, गुड समारिटन लॉनी दिलेली सुरक्षा आणि आपल्या फोनमध्ये मेडिकल आयडी सेट करण्याची डिजिटल तयारी. बरोबर आहे. आणि ज्यांचे आपण आदर्श घेतो म्हणजे पॅरेंट्स, त्यांनी हे मुलांसोबत नक्की डिस्कस करायला हवं, कारण मुलं हे ऑब्झर्वेशनमधून शिकतात. नक्कीच. जर आपण शांतपणे अशा सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या हे डिस्कस केलं तर ते त्या मुलांच्या माइंडमध्ये एक सेफ स्टँडर्ड म्हणून सेट होतं आणि पुढच्या पिढीला आपण योग्य प्रकारे सज्ज करू शकतो. एकदम बरोबर. या सर्व चर्चेनंतर मला एका अगदी वेगळ्या विचारावर हा विषय संपवावासा वाटतो. कोणता विचार? आपण आपल्या गाडीचा हजारो लाखो रुपयांचा इन्शुरन्स काढतो. गाडीवर एक स्क्रॅच आला तर कॅशलेस क्लेम मिळावा म्हणून आपण धावपळ करतो. पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं आणि उद्या रस्त्यावर स्वतः चालणाऱ्या ऑटोनॉमस कार झाल्या तरी एका माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा जो स्पर्श आहे ना, तो कोणत्याही ॲपमधून डाउनलोड करता येत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यावर असहाय्य अवस्थेत पडलेली असते त्यावेळी त्या व्यक्तीचा खरा इन्शुरन्स ती पेपरवरची पॉलिसी नसते. मग कार असतो. त्यावेळी खरा इन्शुरन्स असतो. त्या क्षणी आजूबाजूला उभ्या असलेल्या कुठल्या तरी अनोळखी माणसाच्या डोक्यात असलेलं हे नॉलेज आणि त्या व्यक्तीची ॲक्शन घेण्याची ताकद. क्या बात आहे. खूपच सुंदर विचार मांडलात. आपण उद्या ते तंत्रज्ञान आणि ती माणुसकी एकत्र आणण्याची तयारी ठेवली पाहिजे. ऑन दॅट नोट, थँक्यू फॉर जॉइनिंग अस ऑन द डीप डाईव्ह. स्टे सेफ, बी प्रिपेअर्ड आणि पुढच्या वेळी अशा कुठल्या स्थितीत असल्यास त्या 7 मिनिटांची ताकद नक्की आठवा.